नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 4 सदस्य हे नॉमिनेट झालेले आहेत। योगिता, सूरज, अभिजित आणि निखिल हे 4 सदस्य आहेत जे घरातून बाहेर जाण्यासाठी या आठवड्यात नॉमिनेट झालेले आहेत। तर मित्रांनो, सोशल मीडियावरून घेतलेल्या पोलनुसार आलेले आहेत यांचे फायनल वोटिंग ट्रेंड। तर फायनल वोटिंग ट्रेंडनुसार 4 नंबरवर आहे निखिल आणि 100% पैकी 3% मतं फक्त निखिलला पडलेली आहेत। म्हणजेच काय मित्रांनो, तर निखिलला प्रेक्षक नापसंती दाखवत आहेत। तो घरामध्ये आल्यापासून त्याचा कोणताही गेम आपल्याला दिसलेला नाही आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला नापसंती दाखवत 4 नंबरवर ठेवलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, 3 नंबरला आहे योगिता आणि योगिताला 100% पैकी 10% मतं पडलेली आहेत। मित्रांनो, योगिता आहे ती वारंवार बिग बॉस यांना बोलताना आपल्याला दिसते की मला घराच्या बाहेर जायचं आहे, पण तिची फॅन फॉलोईंग मजबूत असल्याने, कलर्सचा चेहरा असल्याने प्रेक्षकांना तिला घरामध्ये गेम खेळताना पाहायचं आहे। आणि कालचा कॅप्टन्सी टास्क पाहता योगिताने टास्क आहे तो खेळत प्रेक्षकांची अजून मनं जिंकलेली आहेत, त्यामुळेच प्रेक्षकांनी तिला 3 नंबरवर ठेवलेला आहे। त्यानंतर 2 नंबरवर आहे अभिजित आणि अभिजित यांना 100% पैकी 23% मतं पडलेली आहेत आणि प्रेक्षकांना यांचा जो गेम आहे तो खूप आवडत आहे। गेम खेळण्याची पद्धत आहे ती मास्टर माइंड प्रेक्षकांना खूप आवडत आहे, त्यामुळेच अभिजित यांना प्रेक्षकांनी 2 नंबरवर ठेवलेला आहे। आणि 1 नंबरवर आहे सूरज, त्याला 100% पैकी 64% मतं पडलेली आहेत। आणि मित्रांनो, नॉमिनेशनमध्ये जेव्हापासून सूरज आलेला आहे तेव्हापासून तो आपल्याला 1 नंबरवर दिसत आहे, कारण मित्रांनो सूरजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून त्यांच्या मनामध्ये त्याच्यासाठी घर तयार केलेलं आहे, त्यामुळे सूरज हा 1 नंबरवर आहे। मित्रांनो, हेच वोटिंग ट्रेंड्स होते आणि 4 नंबरवर निखिल आहे, 3 नंबरवर योगिता आहे, 2 नंबरवर अभिजित आहेत आणि 1 नंबरवर आहे सूरज चव्हाण। तर मित्रांनो, आता पाहूयात वोटिंग ट्रेंडनुसार घरातून बाहेर कोण जातं। मित्रांनो, तुमचं काय मत आहे, या आठवड्यातून घरातून बाहेर कोणता सदस्य जाईल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।